भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्ताने हरित भारत आणि पर्यावरण जनजागृतीचा संदेश देण्यासाठी उन्नती सोशल फाउंडेशन तर्फे तिरंगा सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले। या रॅलीचे आयोजन फाउंडेशनच्या अध्यक्षा कुंदाताई भिसे व उद्योजक संजय भिसे यांनी इंडो ॲथलेटिक सोसायटीच्या सहकार्याने केले। या उपक्रमांतर्गत सायकलस्वारांना 1.5 लाखांहून अधिक वृक्षबीजांचे वाटप करण्यात आले। रॅलीची सुरुवात सकाळी 7:30 वाजता उन्नती फाउंडेशनच्या कार्यालयापासून झाली। यावेळी भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांच्या हस्ते रॅलीला हिरवा झेंडा दाखवण्यात आला। या उपक्रमात 1000हून अधिक सायकलस्वारांनी सहभाग घेतला। आमदार शंकर जगताप व माजी आमदार अश्विनी जगताप यांच्या हस्ते स्वातंत्र्य दिनानिमित्ताने ध्वजारोहण करण्यात आले। उन्नती सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून स्वातंत्र्य दिनाच्या औचित्य साधून भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। तुम्ही देखील या ठिकाणी उपस्थित होता। बक्षीस वितरण झालेलं आहे, ध्वजारोहण देखील झालेलं आहे। कशा पद्धतीने प्रत्येक वर्षी हे उन्नती फाउंडेशन काम करते असे काय राहतं? सर्वप्रथम सर्व भारतीय नागरिकांना, बंधू भगिनींना या 19व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो। आज आपण स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाकडनं शतकोत्तर महोत्सवाकडे जात असताना माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी 2047ला जो विकसित भारत घडवण्याचं जे स्वप्न पाहिलेलं आहे त्याचाच एक भाग म्हणून विकसित भारत हा सुदृढ असला पाहिजे, सशक्त असला पाहिजे आणि या उद्देशानंच उन्नती फाउंडेशन गेली अनेक वर्षापासून हे सायकलीच्या स्पर्धा असतील, मॅरेथॉन असेल, विविध उपक्रम असतील, जवळपास 1.5 लाखापर्यंतच्या ह्या बिया म्हणजे आपल्याला रोपं वाटण्याचं काम हे उन्नती फाउंडेशनच्या माध्यमातून झालेलं आहे। उन्नती फाउंडेशन ही सामाजिक, धार्मिक, कला, क्रीडा अशा विविध क्षेत्रांमध्ये काम करत असताना आमच्या कुंदाताई भिसे असतील, संजूभाऊ भिसे असेल आणि त्यांची पूर्ण टीम असेल यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे, कारण ते मनापासून जे समाजाची सेवा करतात आणि दरवर्षी आज आपण पाहिलं हजारोच्या संख्येने सायकलिस्ट या स्पर्धेमध्ये भाग घेतला होता। बालचमूंना जे बक्षिसं मिळाली, सायकल मिळाल्या, त्याबद्दल सर्व विजेत्या स्पर्धकांचंही मी मनापासून कौतुक करतो, अभिनंदन करतो आणि उन्नती फाउंडेशनला माझ्या वतीनं मनापासून खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो। अशाच पद्धतीचं तुमचं सामाजिक कार्य या पुढील काळामध्ये चालू राहावं हीच सदिच्छा आणि शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो। धन्यवाद। त्यांचे सामाजिक उपक्रम खूप चांगले असतात। आता गणपती येतात तर गणपतीच्या मूर्ती पण सगळ्यांना देतात। त्याच्यानंतर त्यांनी जवळजवळ गेल्या वेळेला 1 लाख बिया वाटल्या होत्या, यावेळेला 1.5 लाख बिया वाटून पर्यावरणाचं ते संरक्षण करत आहेत आणि सखी मंचच्या जवळजवळ त्यांच्या 2 ते 3 हजार आता मेंबर्स झालेले आहेत। त्यामुळे उन्नती फाउंडेशन उन्नतीमध्येच आहे। या कार्यक्रमासाठी भारतीय लष्कराच्या 24 मराठा युनिटचे प्रमुख दत्ता डांगे व अनिल हराक विशेष पाहुणे म्हणून उपस्थित होते। रॅलीपूर्वी जोशपूर्ण झुंबा सत्राचे आयोजन करण्यात आले। यावेळी नगरसेविका निर्मला कुटे, ॲडव्होकेट दीपक जोशी, मनोज ब्राह्मणकर आदी मान्यवर उपस्थित होते। या रॅलीत तिरंगा हातात घेऊन सायकलस्वारांनी देशभक्तीपर घोषणांनी वातावरण दुमदुमून टाकले। पर्यावरण संवर्धनासाठी नागरिकांनी वृक्षारोपणाचा संकल्प केला। या उपक्रमाने स्वातंत्र्य दिन साजरा करण्याबरोबरच हरित भारताचा संदेशही पोहोचवला। खरं तर आज देशाचा 79वा स्वातंत्र्य दिवस आणि त्यानिमित्ताने आज पिंपळ सौदागर परिसरात उन्नती सोशल फाउंडेशनच्या वतीने भव्य सायकल तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले। माझ्या मागचा सगळा तुम्ही परिसर पाहत असाल, या ठिकाणी हजारोच्या संख्येने सकाळपासूनच आपण पाहतोय मोठ्या संख्येने जे सायकलिस्ट आहेत ते या ठिकाणी जमा झालेले आहेत। या ठिकाणी सायकलपटू आपल्या सोबत आहे ज्यांनी यामध्ये सहभाग घेतलेला आहे। दादा, काय नाव तुमचं? किती वर्षापासून तुम्ही सायकलिंग करता? आज या ठिकाणी आलात काय सांगा? 5 साल से साइकिलिंग कर रहा हूँ। 5 साल से आज तिरंगा रैली के अवसर पे आज रैली निकल रही है, क्या बताना चाहोगे? बहुत ज्यादा एक्साइटेड है और इंडिपेंडेंस डे पे रैली निकल रही है, इसके लिए बहुत ज्यादा एक्साइटेड है। दादा, काय नाव तुमचं? ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित आहेत, तुम्ही देखील उपस्थित आहात। संतोष वगैरे पिंपरी गावातून बोलतोय। मी गेले 5 ते 6 वर्षापासून सायकलिंग करतोय आणि हे 3रं वर्ष आहे माझं त्या कार्यक्रमात। एकंदरीत कसं पाहतंय, कारण खूप कमी ठिकाणी अशा रॅली आयोजित करण्यात येतात, जागृती करण्यात येते। हा अतिशय स्तुत्य उपक्रम आहे, परंतु मला म्हणायचं की सगळ्यांनी प्रत्येक ठिकाणी हा कार्यक्रम होणं खूप गरजेचं आहे। पर्यावरण जागृती आणि जनजागृतीसाठी खूप चांगला उपक्रम आहे।
दादा, खरं तर आपण पाहतोय पर्यावरण जागृतीसाठी हा उपक्रम राबवण्यात आलाय. स्वातंत्र्य दिनाच्या औचित्य साधून एक चांगला मुहूर्त आज निवडलेला आणि तुम्ही सगळे तरुण सायकलिस्ट या ठिकाणी आलेले आहेत. काय भावना आहेत? फार छान वाटतंय. आणि माझं वय 72 आहे, पण मी लहानपणापासून सायकलमध्ये मला आवड आहे. आणि आज या आपल्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्त जी सायकल रॅली उन्नती सोशल फाउंडेशन तर्फे आयोजित केली आहे, त्याचं मी खूप खूप मनापासून अभिनंदन करतो. आणि मला असं वाटतं की अजून आपल्याला ह्याच्यामध्ये आणखीन लोकांना जागृत करायला पाहिजे, कारण सायकल ही आपल्यासाठी एक आपल्या तब्येतीच्या दृष्टीने, आरोग्याच्या दृष्टीने पण खूप ह्याचा फायदा होऊ शकतो. पण हे अजूनही लोकांना आणि त्यातून तरुण लोकांना अजूनही कळत नाहीये. पण हे जरा वाटतं. बाकी छान वाटतंय. थँक्यू. फाउंडेशनच्या कुंदा भिसे असतील, संजय भिसे असतील, प्रत्येक वर्षी काही ना काहीतरी वेगळे सामाजिक उपक्रम राबवत असते. आजच्या उपक्रमाकडे तुम्ही कसं पाहताय? आपण पाहतोय चांगल्या पद्धतीचे एक तिरंगा रॅलीचं आयोजन त्यांच्या वतीने करण्यात आले. पर्यावरणाची जनजागृती ते करतात. काय सांगाल? हे 3रं वर्ष आहे माझ्याप्रमाणे, आणि माझ्यासाठी पण हे मी 3ऱ्यांदा, म्हणजे मी दरवर्षी पहिल्यापासून या रॅलीमध्ये भाग घेतलेला आहे. आणि मला याचा खूप अभिमान वाटतो. मला असं वाटतं की ही रॅली आपण जरा आणखीन ह्याला थोडंसं फाईन ट्यून केलं तर आणखीन चांगल्या पद्धतीने करता येईल. आणि त्यासाठी मी उन्नती सोशल फाउंडेशनला विनंती करीन की ह्याच्यावर थोडं लक्ष द्यावं. तुम्ही सगळे वरिष्ठ मंडळी आघाडीवर आहात आज सायकल रॅलीसाठी. तरुण पिढी देखील आहे, मात्र तुम्ही सर्वात आधी या ठिकाणी सकाळी पोहोचलात. काय भावना आहेत आजच्या दिवसात? उन्नती फाउंडेशनचा दरवर्षीचा जो उपक्रम आहे तो स्तुत्य म्हणजे, आणि पर्यावरणासाठी खूप चांगला आहे. पर्यावरणासाठी आज तिरंगा रॅली निघते या ठिकाणाहून. अनेक तरुण या ठिकाणी सहभागी झालेले आहेत. तुम्ही देखील सहभागी झालात. हजारोच्या संख्येने लोक या ठिकाणी. काय भावना आहेत? मुझे बहुत अच्छा लग रहा है. मैं मतलब बहुत सारे दोस्त लोग जो है वो गेटवे ऑफ इंडिया भी गए आज, तो काफी अच्छा लग रहा है. किस तरह का इनिशिएटिव है आज का? हम देख सकते हैं हजारों के संख्या में लोग हैं यहाँ पे. हाँ, यहाँ पे मतलब काफी सारे लोग हैं और IS ने रैली आयोजित की है और IS से मैं 15 सालों से जुड़ा हुआ हूँ. बहुत मजा आ रहा है. सायकल रॅलीमुळे नागरिकांमध्ये पर्यावरण रक्षणाची प्रेरणा निर्माण झाली. उन्नती सोशल फाउंडेशनच्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. या संपूर्ण बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रसन्न तरडे यांनी. पाहूया. आज भारतीय स्वातंत्र्याचा आपण 19वा स्वातंत्र्य दिवस साजरा करतोय. याच अनुषंगाने उन्नती सोशल फाउंडेशनने दरवर्षीप्रमाणे अनेक उपक्रम खरं तर उन्नती सोशल फाउंडेशन या ठिकाणी करत असतं. या उन्नती सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा आमच्या भगिनी कुंदाताई भिसे असतील, संजय भिसे असतील. आपण पाहिलं की दरवर्षीप्रमाणे आज हे उन्नती सोशल फाउंडेशनचं तिरंगा सन्मानार्थ रॅली, हे 6 वर्ष आले त्या रॅलीचं आयोजन ते करतात. आज उत्स्फूर्तपणे या रॅलीमध्ये सर्व नागरिक सहभागी आहेत आणि एक संदेश द्यायचं काम करतात. खरं तर याच्यामध्ये तिरंगा सन्मानाच्या रॅलीमध्ये आज आपण पाहिलं की आमचे सगळे मेजर असतील, कर्नल असतील, या देशासाठी ज्या समर्पित भावनेने जे सैनिक काम करतात त्याच्यामध्ये सन्मानार्थ सर्वांचाच ते सन्मान पण करतात आणि एक चांगला संदेश द्यायचं काम. खरं तर आजच्या या युगामध्ये आपण पाहिलं की अनेक महापुरुषांनी आपल्याला प्राणाची आहुती देऊन आपल्याला खरं तर आज स्वातंत्र्य दिवस दाखवलेला आहे. आणि या दिवसामध्ये आज बरेचसे नागरिक, आज मी पाहिले की 3-3 दिवसाच्या सुट्टीला नंतर बरेचसे लोक कमी होत असतात, पण पिंपळे सौदागरचे नागरिक खरं तर एक स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी आज छोट्यापासून तर मोठ्यापर्यंत या सायकल रॅलीमध्ये सगळे सहभागी होते. आणि उन्नती सोशल फाउंडेशन एक चांगल्या प्रकारे खरं तर या भागामध्ये काम करतं आणि त्यांनी असंच काम करत राहावं अशी सदिच्छा आणि शुभेच्छा खरं तर उन्नती फाउंडेशन मी या ठिकाणी देतो. खरं तर पर्यावरणाची जनजागृती देखील करण्यात येते. 1.5 लाखाहून अधिक बियांचं वाटप देखील करण्यात येत आहे. कसं पाहता उपक्रमाकडे? आज आपण पाहिलं की खरं तर या संपूर्ण जगाला आज पर्यावरणाची गरज आहे आणि उन्नती सोशल फाउंडेशन नुसतं आजच नाही, आजही त्यांनी एक चांगला उपक्रम केला की तिरंगा सन्मान रॅलीमध्ये येणाऱ्या प्रत्येक सहभागाला
जाताना ते 1.5 लाख बियांचं वाटप करणार आहेत पिंपळा सौदागर सगळ्याच नागरिकांमध्ये. आणि ते बिया आज ज्या ठिकाणी तुम्हाला ओपन लँड दिसतील तिथं झाडांमध्ये लावण्याचं काम ते सगळे प्रत्येकजण करेल. आणि वर्षभराच्या कार्यकालामध्ये आज उन्नती सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक उपक्रम केले जातात. त्याच्यामध्ये पर्यावरण हा एक महत्त्वाचा आहे. त्यांनी बऱ्याच ठिकाणी जाऊन उन्नती सोशल फाउंडेशन जसं आपण पाणी फाउंडेशन काम करतं तसं उन्नती सोशल फाउंडेशन पण या भागामध्ये चांगल्या प्रकारे काम करतं. आत्तापर्यंत त्यांनी किमान 50,000 झाडं लावण्याचा संकल्प केला आणि त्याचं ऑडिट पण त्यांच्याकडे आहे. एवढं चांगल्या प्रकारे खरं तर उन्नती सोशल फाउंडेशन काम करतं आणि असं समाजामध्ये काम करणारी संस्था असली पाहिजे. आणि मला अभिमान वाटतो की ते आमची इथली संस्था आहे आणि त्या संस्थेचे अध्यक्ष आमच्या कुंजाताई विसे आहेत आणि सुजित विसे आहेत. खरं तर प्रत्येक वर्षी काही ना काहीतरी सामाजिक उपक्रम तुम्ही राबवत असता. आज पर्यावरणासाठी पुढाकार घेऊन सर्वांनी आज सायकल रॅलीमध्ये सहभाग नोंदवलेला आहे. काय सांगाल? पर्यावरणाचं रक्षण करणं हे सर्व मानवाचंच कर्तव्य आहे. सर्व नागरिकांनी त्याची काळजी घ्यावी. गाडी वाहन न चालवता सायकल रॅली हा एक आपण उपक्रम इथे उन्नती फाउंडेशनने राबवला आहे की पर्यावरण प्रदूषणाचाच एक भाग म्हणून आपण ते कार्य करत आहोत. आणि झाडे लावा झाडे जगवा. आज आदरणीय मोदींनी जसं हर घर तिरंगा हे आज समाजाचं आपण देणं लागतो. या अनुषंगाने आज आपण सर्वांनी एक ज्या देशासाठी ज्या लोकांनी सेवा केली आहे, ज्या वीरांनी सेवा केली आहे त्या वीरांचे कृतज्ञता म्हणून आज सर्व मानवाने हा आनंद उत्सव साजरा करावा. खरं तर पिंपळा सौदागर परिसरच नेहमी आघाडीवर असतं सामाजिक उपक्रम राबवण्यात. शहराध्यक्ष असतील तुम्ही असाल नेहमीच सामाजिक उपक्रम राबवत असता. कशा प्रकारचं आज वातावरण आहे? किती साधारण सायकलपटूंनी आज सहभाग घेतलेला आहे? जवळजवळ 700 ते 800 मुलांनी सहभाग घेतलेला आहे. त्यामध्ये सर्व माझ्या माता भगिनी आहे, माझ्या सखीमनच्या सर्व ग्रुप आहे, तसेच माझे बंधू शहराध्यक्ष बापू शेटकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व हे कार्य करत आहोत. प्रथमतः मी सर्वांना 15 वर्ष हार्दिक शुभेच्छा देतो. आणि उन्नती सोशल फाउंडेशनने आताच्या रॅलीचं स्टार्ट जे आहे ते उन्नती सोशल फाउंडेशन ऑफिस पिंपळे सौदागर आणि मुखाई चौकापासून परत रिटर्न उन्नती सोशल फाउंडेशन हा असा टोटल 20 ते 21 किलोमीटरचा अंतर आहे. आणि त्या 20 किलोमीटरमध्ये आपण तिरंगा रॅली दरवर्षी करीत असतो. काय नेमके याच्या मागची संकल्पना आहे? प्रत्येक वर्षी तुम्ही हा उपक्रम राबवत असता. नेमकं काय संदेश द्यायचा आहे? मला एकच संदेश द्यायचा आहे की आपण एक तर पर्यावरणाचं रक्षण केलं पाहिजे. म्हणून आपण एक सायकलचं एक त्याच्यातून एक माध्यम आहे की जास्तीत जास्त सायकलला वापर केला पाहिजे. आता तुम्ही बघता ट्रॉफिकचा प्रश्न खूप आहे आपल्या शहरामध्ये. तर सायकल आपण जर जवळ काम असेल 1-2 किलोमीटरवरती तर आपण सायकल नेऊ शकतो. तर आपण त्या सायकलमधून असं सायकल घेऊन जाऊ शकतो. आपण प्रदूषणाला आपण थोडंसं कुठंतरी आळा घालण्याचा आपण तो प्रयत्न आहे आमचा तो. आणि आपण कमीत कमी 1.5 लाख आता आपण सीट्स म्हणजे आपण बिया वाटप करतो. दरवर्षी करतो आम्ही. आता गेल्या वर्षी 1 लाख केलं, ह्या वर्षी 1.5 लाख केलं. तर ह्या 1.5 लाख बियांचं असं आमचं आहे की आता आपण सायकल पट्टू कमीत कमी 40-50 किलोमीटर सायकल चालली जात. मग ते कुठंतरी थांबले, चहा पाणीसाठी जर थांबले तर तिथं त्याला मोकळी जागा भेटत त्यांनी तिथं झाडं त्या बिया लावावे असं आमचं आहे. कमीत कमी 1.5 लाखातून आम्हाला 10,000 जर झाडं आली तरी आमचं खूप त्याच्यामध्ये आनंद आम्हाला मिळण्यासारखं आहे. असं देखील समस्या तुम्ही 50,000हून अधिक झाडं लावलेली, त्याचं ऑडिट पण तुमच्याकडे. तुम्ही हा इनिशिएटिव्ह घेतलेला आहे. पुढच्या पिढीला तुम्ही काय आव्हान कराल यासाठी? मला तर वाटतं आपण जन्माला आल्यानंतर एक झाड लावलं पाहिजे प्रत्येकाने. तर जर प्रत्येकाने एक झाड लावलं, आपला वाढदिवस असतो तर प्रत्येकाने एक जर झाड जर लावलं ना तर आपला देश खूप प्रदूषण मुक्त होऊ शकतो. कारण आता आपल्या भारतामध्ये खूप प्रदूषण झालेलं आहे. तर आपण एकच पर्याय की आपल्याला पर्यावरणाचा शिवाय आपल्याला झाडं लावल्याशिवाय काही पर्याय नाही. आपलं स्वतंत्र आपण मिळालं आपल्याला, पण आपण खरं स्वतंत्र आपण ते स्वतंत्र मिळालेले 15 ऑगस्ट आपल्याला सोन्यासारखा आपला देश आहे. तर ते सोन्यासारखा देश ठेवण्याकरता आपल्याला एकच काम करावं लागेल, झाडं लावावं लागतील आणि आपलं रक्षण करावं लागेल देशाचं. कारण आता आमचे साहेब इथं आहेत, यांनी आता पाकिस्तानच्या बॉर्डरवरती, चायना बॉर्डरवरती हे खूप त्यांनी खूप कष्ट केलेले असं आमिर लोकांनी, त्यांनी काहींनी बलिदान पण दिलेले आपल्या. पण आपण आपल्या देशाचं संरक्षण करण्याकरता आपण ह्या काही गोष्टी आपण मी रक्षणच केलं पाहिजे. आपण म्हणजे एक झाडं लावली म्हणजे एक रक्षणच आहे आपल्या देशाचं, हे मला वाटतं. डांगे सर, खरं तर तुम्ही प्रामुख्याने आज या ठिकाणी आवर्जून हजेरी लावलेली आहे. कशा पद्धतीचा कार्यक्रम आहे, काय सांगाल, काय वाटतं तुम्हाला? सर्वात पहिलं उन्नती फाउंडेशन आणि जी पिंपरी सौदागरच्या सर्वांना 79 स्वातंत्र्य दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि मागील 6 वर्षे मी पाहतोय उन्नती फाउंडेशन बरेच सोशल वर्क करते, त्यातून तिरंगा रॅली, सायकल रॅली आणि उन्नती फाउंडेशननं आर्मी कॅम्पमध्ये बी, टाउन कॅम्पमध्ये बी भरपूर रॅली केल्या. या रॅलीमुळं फार जी लहानापासून मोठ्यापर्यंत वयस्कापर्यंत फार उत्सुकता आहे. आणि उन्नती फाउंडेशन स्वतंत्र राष्ट्रीय एकता के साथ बरोबर पर्यावरणाच्या बी बद्दल विचार करते. हा एक मोठा एक उपक्रम त्यांनी राबवला आहे, हे त्यांना
करा. नमस्कार, मी ॲडव्होकेट डॉक्टर दीपक जोशी, गुरु फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष. मागची 5 वर्ष झाले मी उन्नती सोशल फाउंडेशन बरोबर कनेक्टेड आहे. आज 3रं वर्ष आहे ज्याच्यामध्ये आम्ही गुरु फाउंडेशन आणि उन्नती सोशल फाउंडेशन तर्फे आम्ही सीट डिस्ट्रीब्युशन करतोय. आमचा जो पूर्ण सीट डिस्ट्रीब्युशनचा गुरु फाउंडेशनचा आमचा जो कोटा आहे त्यातला 50% जास्त कोटा उन्नती सोशल फाउंडेशन तर्फे पूर्ण झालेला आहे. कारण मागच्या वर्षी सुद्धा आम्ही जवळपास पिंपरी सौदागर मधल्या सगळ्या शाळांमध्ये 15 लाखांपेक्षा जास्त सीट डिस्ट्रीब्युशन आम्ही केलेलं आहे. मागच्या वर्षी सुद्धा आम्ही सायकल रॅलीला सीट डिस्ट्रीब्युशन केलं होतं. 1 लाखापेक्षा जास्त आम्ही सीट डिस्ट्रीब्युशन केलं होतं. आज ते आम्ही थोडंसं वाढवलेलं टार्गेट 1.5 लाखापेक्षा जास्त आम्ही आज सीड डिस्ट्रीब्युशन करायचा प्रयत्न करतोय. सीड्स हे सगळे फॉरेस्ट सीड्स आहेत. म्हणजे जसं आपण कुठं बाहेर फिरायला गेल्यानंतर आहे ते सीड फक्त आपण जमिनीवर टाकले तरी सुद्धा नेचर त्याची काळजी घेणार आहे आणि ते झाड 70-80 फुटापर्यंत वाढणार आहे. एवढाच आमचा उद्देश आहे. प्रत्येकाकडनं कमीत कमी 1 झाड लागलं पाहिजे. उन्नती सोशल फाउंडेशन हे यांचं कार्य इतकं मोठं आहे आणि आम्हाला सगळ्यात जास्त आनंद होतो यांच्याबरोबर काम करायला. कारण सगळ्यात जास्त काम आमच्याकडनं हे करून घेतात. सो त्यामुळं संस्थापक अध्यक्ष कुंदाताई विषय, डॉक्टर कुंदाताई विषय, संजय सर, या सगळ्या टीमचे, उन्नती सखी मंच त्यांचा सुद्धा खूप मोठा हातभार आहे या सगळ्या कार्यक्रमात. सगळ्यांचे त्यासाठी खूप खूप आभार. आणि आजच्या सारख्या दिवसासाठी यांनी परत आम्हाला बोलवावं, आमच्याकडनं काम करून घ्यावं हीच अपेक्षा. तर तुम्ही देखील पुढाकार घेत असता अशा चांगल्या उपक्रमाला. मागच्या वर्षी 1 लाख बियांचं वाटप झालं, यावर्षी 1.5 लाख. आता समजतंय पुढच्या वर्षी 2 लाख. प्रत्येक वर्षी 50-50 हजार अधिक बिया जे आहेत ते वाटण्यात येतात. ते नक्की 50,000 पेक्षा जास्त वाढवायचं टार्गेट आहे आमचं. जशी गर्दी वाढेल तसे आमचे सीट डिस्ट्रीब्युशन अजून वाढणार आहेत. आणि फक्त 15 ऑगस्ट नाही, सो बाकीच्या अजून म्हणजे पूर्ण पावसाळा आम्हाला युटिलाइज करायचा असतो. तसे बिया तुम्ही वर्षभर लावू शकता, पण पावसाळ्यामध्ये याची ग्रोथ लवकर होते. त्यामुळे पावसाळा आमचा मेन टार्गेट असतो. सो पावसाळ्यामध्ये जितके जास्त कार्यक्रम होतील तितक्या जास्त कार्यक्रमामध्ये आम्ही याचं डिस्ट्रीब्युशन करायचं आमचा मानस आहे. खरं तर उन्नती फाउंडेशनच्या माध्यमातून कुंदाताई असतील, संजय सर असतील, हे प्रामुख्याने नेहमीच सामाजिक उपक्रम राबवत असतात. आजच्या उपक्रमाकडे तुम्ही कसं पाहताय, काय सांगाल आपण? आजचा उपक्रम हा त्यांच्या एका उपक्रमांपैकी एक आहे आणि ते नेहमीच अत्यंत हिरिरीने आणि उत्साहाने भाग घेतात. सर्व लोकही त्यांना त्यामुळे सपोर्ट देतात. उन्नती म्हणजे प्रगती आणि ते खरोखरी समाजाच्या प्रगतीसाठी झटत असतात. आणि आज मला एक मुद्दा सांगावासा वाटतो की MLI मराठा लाईट इन्फंट्री त्याच्या नावाने अख्ख्या जगातल्या सेना थरथर कापतात आणि त्यांच्या समोर उभं राहायची कोणाची हिंमत नसते. त्यांच्या कमांडिंग ऑफिसरच्या उपस्थितीत मला आज बोलायला मिळतंय, हे माझं खूपच महाभाग्य आहे. आता सांगतो, उन्नती एक काळ असा होता, माणसाने स्कूटर घेतली की प्रगती झाली, मग 4 चाकी गाडी घेतली की प्रगती झाली. आज उलट परिस्थिती, आज सायकल घेऊन तो चालवायला लावला की त्याची प्रगती झाली. ही खरी गोष्ट आहे. तर ते आज उन्नती फाउंडेशननी दाखवून दिलं की आज सगळ्यांची प्रगती झाली, व्हायला पाहिजे. आता माझ्यासारख्या नागरिकाला सुद्धा वाटतं बाबा पुढच्या वर्षी स्वतःची सायकल घेऊन यात भाग घ्यावा म्हणून. 20 किलोमीटर तर सहज होऊ शकतात, नाही जमलं तर जेवढं जमेल तिथून परत आले. त्यामुळे ते करायचंच आहे. उपक्रमाबद्दल धन्यवाद. आमचे डॉक्टर कुंदाताई आहेत, ते नेहमी सगळ्यात उत्साहाने भाग घेत असतात. बस, नमस्ते. मैं उन्नति सोशल फाउंडेशन के साथ पिछले कई सालों से जुड़ी हूँ और लास्ट ईयर हम लोगों ने एक ताई के सपोर्ट से एक सखी मंच ओपन किया जिसकी मैं उपाध्यक्ष हूँ. मेरा नाम डॉक्टर रश्मि मोरे है. थोड़ा टेक्निकल लैंग्वेज में बोलना चाहूँगी, सब कुछ अलग सा बोलते हैं, हम कुछ अलग बोलेंगे. आपने कई सालों से देखा होगा कि इस तरह की चीज़ें लोग जनरली जो पॉलिटिशियंस में आते हैं वही करते हैं, बट यहाँ पे ऐसा कोई रिकॉर्ड नहीं है. हमारी ताई जो है वो कई सालों से काम कर रही हैं, जो कि बिना किसी पद पे होते हुए भी समाज के लिए बहुत सारे काम कर रही हैं. मैं इतना कहना चाहूँगी कि पुणे में जिस तरह से हमारी बॉडी के सिस्टम्स होते हैं, मुझे ऐसा लगता है कि पिंपले सौदागर एक रेस्पिरेटरी सिस्टम है और उस सिस्टम में हमने नोटिस किया है कि हम एक अच्छी सांस लेते हैं लाइक ऑक्सीजन, और कार्बन डाइऑक्साइड हम छोड़ते हैं, मतलब बुरी चीज़ें हम छोड़ते हैं. तो मैं इतना कहना चाहूँगी कि ये जो उन्नति सोशल फाउंडेशन है वो उस रेस्पिरेटरी सिस्टम का एक हार्ट है, जहाँ पे सब लोग आते हैं, अनेक कार्यक्रम में सपोर्ट करते हैं, अपनी प्रेजेंस दिखाते हैं, ताई को पसंद करते हैं और ताई भी इस तरह के प्रोग्राम्स करती है कि लोगों को आना ही पड़ता है. तो उन्नति सोशल फाउंडेशन एक ऐसा दिल है जहाँ पे लोग आते हैं और कुछ अच्छी चीज़ें लेते हैं लाइक ऑक्सीजन और कार्बन डाइऑक्साइड जैसे गैसेस छोड़ते हैं, मतलब बुरी कई चीज़ें वो यहाँ से छोड़ के जाते हैं. तो ये एक ऐसा उपक्रम है हमारा उन्नति सोशल फाउंडेशन का जिसे आज तक किसी ने किया नहीं था और ताई के वजह से हम पिछले 8 सालों से
कुछ इस तरह की चीज़ें करते चले आ रहे हैं। तो अगर समाज में इस तरह का चेंजेस रहेगा तो मुझे लगता है कि समाज को बहुत ही ज़्यादा अच्छा फ़ायदा होगा इस तरह के कार्यक्रमों से। हम देख सकते हैं कि बस पिंपले सौदागर ही नहीं, पिंपले सौदागर के बाहर पूरे पिंपरी चिंचवड शहर में भी उन्नति सोशल फाउंडेशन का काम है। आप किस तरह से इनके कामकाज को देखते हो? हमारे कार्यक्रम जो होते हैं वो किसी भी चीज़ के लिए पॉजिटिव वे दिखाते हैं। सबसे पहली बात, धीरे धीरे लोगों का टीवी के तरफ उत्साह, मोबाइल की तरफ अट्रैक्शंस, ये सब चीज़ें हमेशा लोगों को समाज से थोड़ा अलग करता है। बट उन्नति में जो काम होते हैं वो लोगों को किसी भी ज़रिए से यहाँ तक खींचते हैं। और ताई चूँकि चाहती थी कि महिलाएँ सामने आए, इसी वजह से जो उन्नति सोशल फाउंडेशन का उन्नति सखी मंच हमने जो लॉन्च किया लास्ट 15 को, उस वजह से हमारे पास आज की डेट में लगभग 2000 महिलाएँ जुड़ी हैं। और सारी महिलाएं सिर्फ एक फोन पे यहाँ आती हैं कि ताई के प्रोग्राम है और हमें देखना ही है और पार्टिसिपेट करना ही है। तो धीरे धीरे पीसीएमसी और मैं चाहती हूँ कि पूरा महाराष्ट्र ही जाने यही उम्मीद है हमारी सभी लोगों से। और जो यहाँ पे हमारे सारे लोग हैं, जैसे बोला जाता है कि एक सेल होती है जो टिश्यूज में कन्वर्ट होती है, देन ऑर्गन में एंड ऑर्गन सिस्टम में। सो हमारी ये जो बॉडी है पूरी, ये हमारी एक सेल है। मतलब उन्नति सोशल फाउंडेशन की जो सेल है वो सब हमारी पब्लिक है, जिन्हें हमें मतलब रिक्वेस्ट करके कभी नहीं बुलाना पड़ता है। वो खुशी से आती हैं और अप्रिशिएट ही करके जाती हैं। हमारे यहाँ उपस्थित संजय दादा भी से यहाँ के संस्थापक है और ताई यहाँ के अध्यक्षा है। तो आई थिंक कि हम सब इनके साथ बने ही रहें और इसी तरह से इनका सहयोग करते रहें। खूब खूब धन्यवाद ताई दादा। मी आंतरराष्ट्रीय कबड्डी पंच, प्रमुख कार्य पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशन दत्ता झिंझुर्डे, हे माझं मूळचं गाव आहे। आता याला शहरीकरण आले, पण आमच्या ज्या काही संस्कृती आहेत, आमचे काही संस्कार आहेत ते आम्ही टिकवून आहोत। उन्नती फाउंडेशन, संजय भिशे आणि कुंदाताई भिशे या भागात त्यांचे विविध कार्यक्रम, सामाजिक कार्यक्रम, उपक्रम राबवले जातात आणि त्या प्रत्येक उपक्रमाला येथील नागरिक भरभरून असा प्रतिसाद देत असतात आणि मीही त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमात अत्यंत मनापासून सामील होत असतो। कारण आमचं बालपण संजय भिशेने आम्ही बालपण एकत्र घालवलेलं आहे। त्यामुळं त्यांची जी उत्तुंग भरारी, त्या भरारीला पाहून आम्हालाही खूप आनंद होतो आणि आज त्यांची भरारी अशीच आणखी अपेक्षा गरुड भरारी व्हावी अशा त्यांना मी शुभेच्छा देतो। आज स्वातंत्र्य दिनाच्या मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि आज जी सायकल रॅलीचा कार्यक्रम त्यांनी घेतला होता, असेच कार्यक्रम ते वेळोवेळी घेत राहोत। डॉक्टर सुभाष पवार, ज्येष्ठ नारी संघ पिंपळे सौदागर अध्यक्ष। आजची जी रॅली आहे ती म्हणजे अगदी रेकॉर्ड ब्रेक रॅली आहे। जवळपास 5000 आबावृद्धांनी रजिस्ट्रेशन करून, नोंदणी करून त्यात सहभाग घेतला आहे आणि विशेष म्हणजे उन्नती सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष संजय आबा, कुंदाताई भिशे हे दरवर्षी जे कार्यक्रम आयोजित करतात त्यांना आम्ही भरभरून प्रतिसाद देतो। आम्ही नव्हे, सगळे आबालवृद्ध देतात आणि एक जी जनजागृती होते त्यामुळे आणि समाजामध्ये आबावृद्धांमध्ये जे देशप्रेम निर्माण होतं त्याची तुलना म्हणजे खरोखर ते म्हणजे शब्दहीन त्या गोष्टी, म्हणजे शब्दापुरे पडते बोलायला। धन्यवाद। निश्चित आपण पाहतोय आज उन्नती सोशल फाउंडेशनच्या वतीने भव्य तिरंगा सायकल रॅलीचे आयोजन पिंपळे सौदागर परिसरात करण्यात आले आणि त्या अनुषंगाने जर आपण पाहिलं तर मोठ्या संख्येने या ठिकाणच्या नागरिकांनी यामध्ये सहभाग नोंदवला। व्हिडिओ जर्नलिस्ट भानुदास शिवरायसह प्रसन्न तरडे, आपला आवाज, पिंपरी चिंचवड।